भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री आणि त्यांचं भगवानगड हे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. जर आपण पाहिलं तर धनंजय मुंडे यांनी भगवानगडावर जात शास्त्री यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना देखील शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांचं समर्थन केल्याचं जे आहे ते आपण पाहिलेलं होतं. आणि या सर्व विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रकाश महाजन आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मला सांगा, आपण जर बघितलं तर एकीकडं बीड जिल्ह्यामध्ये जे प्रकरण गाजते मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आहे, त्यानंतर धनंजय मुंडे यांचं कुठंतरी नाव त्या अनुषंगाने चर्चेत आलं. आता एकीकडे धनंजय मुंडेंनी शास्त्रींची भेट घेतलेली आहे. भगवानगड त्यांच्या पाठीशी असताना पाहायला मिळते. काय नेमकं प्रतिक्रिया आहे? हे पहा, गेली काही दिवस प्रसार माध्यम धनंजय मुंडे यांना लक्ष करतायत. धनंजय मुंडेला अगदी म्हणजे तो त्या खुनात त्यांचा हात आहे इथपर्यंत आरोप करण्याने काही लोकांची मजल गेली. पण मला असं वाटतं की धनंजय मुंडेसारखा सुसंस्कृत माणूस असं कृत्य करेल याच्यावर मी विश्वास ठेवू शकत नाही. पण अलीकडं काही दिवसापासून एक ठरवून त्यांचा जो जुना पक्ष होता एकत्र राष्ट्रवादी पार्टी, त्या राष्ट्रवादी फुटल्यानंतर अजित पवार गटातले काही लोक म्हणजे अगदी माड्यामधले आमदार उत्तमराव जानकर ते स्वतः लोकप्रतिनिधी आहेत, धनंजय मुंडे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्यावरती पुरुष वेश्या म्हणून असा आरोप करताय. म्हणजे तो पुरुषाचा तर अपमान करताय, पण जी स्त्री आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी वेश्या व्यवसाय करते त्या स्त्रीचा सुद्धा अपमान करताय. एवढे भान नाही की आपण कुणावर आरोप करतोय. या सगळ्या गोष्टीमुळे धनंजय मुंडे व्यथित झाले असतील नक्कीच. आणि एक व्यथित मानाने त्यांनी गडावर जर शास्त्रीजींचा आधार मागितला असेल, काही बोलले असेल, त्यात वावगं वाटत नाही. फक्त मला एवढंच एक असं वाटतं की असाच आधार एक काळ पंकजाला हवा होता. नुकतंच कर्तबगार वडिलाचं निधन झालं होतं, राजकारणात खूप तिला स्पर्धा होती, त्यावेळेस तिने गडाकडे मोठ्या आधाराने पाहिलं. गडाने काय केलं की दसरा मेळावा जो स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेपासून चालत आलेला आहे तो इथं घ्यायचा नाही, गडाने दरवाजे बंद केले त्याच्यासाठी. मग जो न्याय पंकजा मुंडेंना लावला तोच न्याय त्यांनी धनंजय मुंडेला लावला नाही. न्यायाचारी आहात आपण, न्याय देताना स्त्री आणि पुरुष हा भेद आपण केला. पण गडाने जरी पंकजाला टाकलं त्यावेळेस समाज बांधवांनी तळहातावर फुलासारखं तिला झेललं. हे सत्य विसरून चालणार नाही. पण एकीकडे जर आपण बघितलं तर अगदी वाल्मिक कराडांचे आणि धनंजय मुंडे यांचे संबंध वारंवार असल्याचं आता समोर येतोय. त्या अनेक काही गोष्टी माध्यमामध्ये समोर आल्यात आणि त्यानंतर मग धनंजय मुंडे कुठेतरी त्यांच्यावर वारंवार जे हे येतं त्याच्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याची देखील मागणी वारंवार विरोधक करतायत. हे पहा, विरोधकाचं तर काम आहे राजीनामा द्या. त्यातली काही सत्यता पडताळून अजितदादा पाहतील, मुख्यमंत्री देवेंद्रजी पाहतील आणि मग त्यात निर्णय होईल. पण मीडिया ट्रायलवर किंवा विरोधकाच्या आरोपावर राजीनामा घ्यावा हे पायंडा चांगला नाही. बाकी जे काही तुमच्याकडे पुरावे आहेत तुम्ही सादर करा ना. एकीकडे जर बघितलं तर सारंगी महाजन यांनी आम्ही पाठीमागे त्यांच्याशी बोललो होतो, तेव्हा माध्यमाशी बोलताना त्यांनी धनंजय मुंडेवर आरोप केले होते, जमिनीचे काय प्रकरण होते त्या अनुषंगाने देखील आरोप केले होते. त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील त्यांनी अजित पवारांकडे केली होती. हे पहा, सारंगी महाजन या स्वतंत्र आहेत, ते कुणावर काही आरोप करू शकतात. त्यांनी एक काळ माझ्यावर आरोप केले होते, माझ्यावर त्यांनी या वयात खाजगी फौजदाऱ्या टाकल्यात, अजूनही दावेत. मी तो दावा लढण्यासाठीच इथं आलेलो आहे. पण मी एक हे निश्चित सांगतो की धनंजय मुंडेने त्यांना कसलाही त्रास दिलेला नाही. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या निष्पाप आहेत हे मी छातीटोकपणे सांगू शकतो. सारंगी महाजनचे आरोप निखलास खोटे आहेत. या गोष्टीतली सत्यता मला माहिती आहे, मी योग्य वेळी ती उघडी करेन. पण या बाबतीत मी धनंजय मुंडे माझा नात्याने भातचा आहे आणि पंकजा तर भाची आहे, मी दोघांच्या बाजूने. हा आरोप सारंगी महाजनचा निखलास खोटा आहे. एकीकडे आता भगवानगडाचा जर आपण विचार केला तर आता शास्त्रीने एक राजकीय भूमिका घेतली म्हणता येईल का? कारण त्यांनी त्यांचं थेट समर्थन करणं असेल, ह्या गोष्टीकडे कसं बघा? पहा, राजकारण एक अशी गोष्ट आहे की भल्यांचं ब्रह्मचर्य नष्ट होतं. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं होतं की मी नाही शस्त्र हातात धरणार, त्यांनी ती प्रतिज्ञा मोडली आहे. इथे तसंच घडलं, हरकत नाही. ते न्यायाचार्य आहेत, मी फार एक सामान्य 3.5% माणूस, मी काय त्यांच्यावर बोलणार.
मी एवढंच म्हणेन की न्याय देताना स्त्री पुरुष समान हे त्यांनी ठेवलं असतं तर कदाचित माझ्या बादशीला त्यावेळेस न्याय मिळाला असता. धन्यवाद. नक्कीच आपण पाहतोय की अगदी जर त्यावेळेस जर पंकजा मुंडे यांना देखील तसाच न्याय दिला असता तरी आणि स्त्री पुरुष समानता ठेवली असती तर बरं झालं असतं, असं जी प्रतिक्रिया आहे ती महाजन यांनी व्यक्त केली आहे.